यांना जरा कलेक्टरना फोन लावून द्या मला. खूप आशीर्वाद घेतले. अरे आशीर्वाद घेतले म्हणून तर मंत्री झालो ना इकडे. व्यवस्थित ठेवा ताई. जपून ठेवा. आता तुम्हाला जे आता मी जाहीर केलं, आमचे सरपंच त्यांच्याकडे पैसे देऊ, पूर्ण घर तुम्हाला बनवून देणार. आणि जी 1,30,000ची मदत आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही करू. हे घर तुम्हाला तुमचं आम्ही बनवून देऊ. हॅलो, मी आता त्या गुंडांच्या घरी आलोय. ते घर जळालं होतं ना त्यांचं ते. तर आता असं आहे, त्यांची 3 मुली आहेत आणि विधवा महिला आहे, बरोबर. तर आपल्याला ते आशा सेविकांच्या माध्यमातून तिथं करावं लागेल. आपल्याला तिला आता कुठेतरी काम, ती 10वी झालेली आहे, कुठेतरी काम द्यावं लागेल ना तिला. पोलीसचं आता शिक्षण वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आता काहीतरी आपण कुठल्या याच्यामध्ये ती बसवता येईल ते बघा. आशा सेविकांच्या योजनेमध्ये कसं ॲडजस्ट करता येईल ते बघा. मला तुम्ही माहिती घ्या आणि मला कळवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.